संजय मांजरेकर सरांच्या स्टेटमेंटवर रविचंद्र अश्विन सरांचं आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळालं आणि रिॲक्शन का आलं तर भाऊंनो येत्या सिरीजच्या दरम्यान रोहित शर्मा सर आपल्याला खेळताना दिसणार आहेत आणि त्याच गोष्टीवर आपल्याला संजय मांजरेकर सर यावेळेस प्रश्न करताना दिसत आहेत। दुसऱ्या बाजूने संजय मांजरेकर सर म्हणतात की आपले यशस्वी जयस्वाल सर जे ओपनिंग करतात ना त्यांना बाहेर का बसविलं जाते। संजय मांजरेकर सरांचा हा प्रश्न आहे की यशस्वी जयस्वाल मागच्या 2 ते 3 मॅचमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसला, मग त्याला टीमच्या बाहेर केलं का जात आहे। यावेळेस तुम्ही एक काम करा की यशस्वी जयस्वालला टीममध्ये ठेवा आणि रोहित शर्माला ड्रॉप करा। आणि हा जो प्रश्न आहे ना आता प्रत्येक ठिकाणी चर्चेमध्ये संजय मांजरेकर सरांचा हा प्रश्न आणि त्या प्रश्नावर पुन्हा एकदा आपल्याला रविचंद्र अश्विन सरांचा तो रिॲक्शन पाहायला मिळाला। संजय मांजरेकर सर म्हणतात की रोहित शर्मा सरांना जर तुम्हाला 2027च्या वर्ल्ड कप मध्ये खेळवायचं नसेल ना तर त्याला टीम मध्ये ठेवून काय अर्थ आहे, त्याला बाहेर करा ना आणि त्या ठिकाणी यशस्वी जयस्वालला संधी द्या। यशस्वी जयस्वाल आपल्याला येत्या काही काळामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसणार आहे आणि 2027 मध्ये रोकोची जोडी तुम्हाला नको असेल तर आत्ताच क्लिअर करा, कारण दुसऱ्या प्लेयरचं करिअर तुम्ही खतम करू नका। आणि त्याच गोष्टीवर यावेळेस आपल्या रविचंद्र अश्विन सरांचं आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळालं। रविचंद्र अश्विन सर म्हणतात की रोहितला या टीम मध्ये जर तुम्हाला ठेवायचं नसेल ना तर बाहेर लवकरात लवकर करा आणि नसल करायचं असेल ना तर आम्ही आता समजू शकतो की रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला येत्या 2027च्या वर्ल्ड कप मध्ये नक्कीच खेळताना दिसणार आहेत। आणि भाऊंनो खरंच आहे, कन्फर्म आहे की रोकोचा अनुभव आपल्याला खरंच खूप कामी येणार आहे आणि हे दोघं जर नसतील ना तर वर्ल्ड कप काही कामाचा नाही। आणि रविचंद्र अश्विन सरांचं ही जी उत्तर आलं ना ही उत्तर ऐकल्यानंतर फॅन्स तर खरंच खूप खुश आहेत, पण दुसऱ्या बाजूने जे सिलेक्टर आहेत ना तर सिलेक्टरच्या तोंडावर तमाचा यावेळेस आपल्या रविचंद्र अश्विन सरांनी मारलेला आहे।